नमस्कार, मी आरती आणि आपण पाहता आवाज इंडिया मराठी। चला तर मग एक नजर टाकूयात सध्याच्या घडीच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला। निर्मला सीतारामन यांनी सलग 9व्यांदा अर्थसंकल्प सादर केला। त्यांनी सांगितले की भारत गेल्या 12 वर्षांपासून प्रगतीच्या मार्गावर आहे आणि देशाची वाटचाल विकसित भारताकडे सुरू राहील। बजेटमध्ये गरिबी निर्मूलन, रोजगार निर्मिती, गुंतवणूक वाढवणे आणि उद्योग प्रोत्साहन यावर भर दिला आहे। राष्ट्रीय हातमाग धोरणाद्वारे कारागिरांना प्रोत्साहन देण्यात येईल, तर एमएसएमई उद्योगांसाठी स्वावलंबी भारत निधी तयार केला जाईल, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे। तसेच मेगा टेक्सटाईल पार्क, एक जिल्हा एक उत्पादन योजना राबवली जातील। शैक्षणिक संस्थांद्वारे तांत्रिक सहाय्य आणि प्रशिक्षण दिलं जाणार आहे। महात्मा गांधी ग्राम स्वराज योजना अंतर्गत खादी उत्पादन, प्रशिक्षण आणि विपणनाला प्रोत्साहन, क्रीडा उपकरणे डिझाइन आणि उत्पादन, तसेच देशातील सीप्लेन उत्पादकांना पाठिंबा, 7 हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर, मुंबई पुणे, पुणे हैदराबाद समाविष्ट आहे। जीएसटी सोपं करणे, रोजगार निर्माण आणि गुंतवणूक वाढवणे हे बजेटचे मुख्य उद्दिष्ट असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मध्यम वर्गाला मोठा दिलासा दिला आहे। नवा आयकर कायदा 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार आहे, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली। मध्यम वर्ग आणि पगारदारांचं लक्ष केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून आयकरातील कर सवलत वाढवून मिळणार का याकडे होतं। मात्र निर्मला सीतारामन यांनी टॅक्स स्लॅबमध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत। पगारदार कर्जदारांसाठी स्टँडर्ड डिडक्शन ही महत्त्वाची कर सवलत मानली जाते। भारतात स्टँडर्ड डिडक्शन 75,000 रुपये आहे। यामुळे सरकारनं 12 लाख रुपयांपर्यंत कर सवलत दिली असली तरी 12,75,000 रुपयांच्या उत्पन्नावर कर सवलत मिळते। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्प 2026 मध्ये महिला सक्षमीकरणाला विशेष प्राधान्य देण्यात आलं आहे। लखपती दीदी योजनेअंतर्गत देशभरात समुदायाच्या मालकीचे शी मार्ट सुरू करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे। या माध्यमातून ग्रामीण महिला उद्योजकांच्या त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे। या योजनेचा उद्देश ग्रामीण महिलांना केवळ उपजीविकेपुरतं मर्यादित न ठेवता त्यांना उद्योगाचा मालक बनवण्याचा आहे। क्लस्टर स्तरीय फेडरेशन अंतर्गत स्थापन होणारे शी मार्ट्स हे महिलांकडून चालवले जाणारे रिटेल स्टोर्स त्यांना आधुनिक साधनं, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि वित्तपुरवठा दिला जाईल। यासोबतच प्रत्येक जिल्ह्यातील मुलींसाठी वसतिगृह उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे महिलांच्या शिक्षणाला चालना मिळणार आहे। लखपती दीदी योजनेतून महिलांना प्रशिक्षण, आर्थिक साक्षरता, भांडवल आणि क्षमता बांधणीच्या संधी मिळणार असून दरवर्षी किमान 1 लाख रुपयांचं शाश्वत उत्पन्न मिळण्याचं उद्दिष्ट आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय अर्थसंकल्पासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन केले। त्यांनी म्हटले की हा अर्थसंकल्प वर्तमानातील स्वप्ने साकार करणारा असून ऐतिहासिक आहे। आज भारत रिफॉर्म एक्सप्रेसवर स्वार असून हा अर्थसंकल्प विकसित भारत 2047 या दृष्टिकोनासाठी भक्कम पाया घालणारा आहे। या बजेटमुळे सुधारणा प्रक्रियेला नवी ऊर्जा आणि गती मिळेल, तसेच देशातील धाडसी आणि प्रतिभावान तरुणांना नव्या संधींचे खुले आकाश मिळेल, असे त्यांनी नमूद केले। पंतप्रधान मोदी म्हणाले की या अर्थसंकल्पात वित्तीय तूट कमी करणे, महागाई नियंत्रणात ठेवणे आणि त्याचबरोबर उच्च भांडवली खर्च आणि उच्च विकास दर यांचा संतुलित मेळ घालण्यात आला आहे। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या बजेटचे कौतुक करत ते विकसित भारताच्या निर्मितीसाठी प्रेरणादायी संकल्पपत्र असल्याचे म्हटले आहे। विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करणारा हा अर्थसंकल्प असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे। शहरीकरण, नियोजनबद्धपणे पुढे नेणे, उद्योग आणि उद्यमितेला चालना देणे आणि गुंतवणूक व रोजगार निर्मितीसाठी या अर्थसंकल्पात ठोस उपाय करण्यात आले आहेत। पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी तब्बल 12 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक, तर कृषी, पशुपालन, मत्स्यपालन आणि सिंचनासाठी ही भरीव तरतूद करण्यात आली आहे। महिला सक्षमीकरणासाठी स्वतंत्र मॉल्स, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी जिल्हानिहाय वसतिगृहे आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये आपत्कालीन आरोग्य सुविधा उभारण्याचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे। मुंबई पुणे आणि पुणे हैदराबाद हाय स्पीड कॉरिडॉरसह एमएमआर पुणे व नागपूर ग्रोथ हबसाठी पुढील 5 वर्षांत 5,000 कोटींच्या गुंतवणुकीमुळे राज्याच्या जीडीपीत लक्षणीय वाढ होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे। देशाची जागतिक स्तरावर प्रतिभावान केंद्र म्हणून ओळख निर्माण व्हावी यासाठी केंद्र सरकारने अर्थसंकल्प 2026 मध्ये शिक्षण क्षेत्राला प्राधान्य दिले आहे। शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळावा यासाठी देशभरातील 15,000 शाळा आणि 500 महाविद्यालयांमध्ये कंटेंट क्रिएटर लॅब उभारण्याची घोषणा यावेळी करण्यात आली आहे। याआधी अटल
टिकलिंग लॅबच्या माध्यमातून संशोधन आणि नवकल्पनांची बीजे विद्यार्थ्यांमध्ये रोवण्यात आली होती. दरम्यान मुलींच्या शिक्षणातील गळती थांबवण्यासाठी देशातील 800 जिल्ह्यांत मुलींसाठीचे निवासगृह हे स्थापन करण्याचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे शिक्षक पालक विद्यार्थ्यांकडून आभार व्यक्त करण्यात येत आहेत. AI हे केंद्रस्थानी ठेवून देशभरातील विद्यार्थ्यांच्या आकांक्षांना बळ देण्याचं काम यंदाच्या बजेटने केलं असून यापूर्वीच आपण पाहिलं असेल की देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती वाढावी यासाठी हजारो अटल टिंकरिंग लॅब सुरू केल्या होत्या आणि यंदा बजेटमध्ये यापेक्षा पुढे जाऊन देशाला टॅलेंट हब बनवण्यासाठी, एक ग्लोबल टॅलेंट हब बनवण्यासाठी देशभरातील 15,000 शाळांमध्ये व 500 महाविद्यालयांमध्ये कंटेंट क्रिएटर लॅबची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला बळ पोहोचणार आहे. एवढंच नव्हे तर देशामध्ये आज मुलींच्या शिक्षणाची जी गळती होते म्हणजे माध्यमिक शिक्षणाच्या नंतर ही कुठेतरी थांबावी यासाठी देशभरातील 800 जिल्ह्यांमध्ये आणि त्याच्यातील महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये गर्ल्स हॉस्टेल स्थापन करून एक अत्यंत क्रांतिकारक निर्णय हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घेतला असल्यामुळे मुलींची गळती तर थांबणारच आहे, परंतु कंटेंट क्रिएटर लॅबमुळे देशाला गेमिंग आणि AIच्या संदर्भातल्या उद्योगाला बळ देऊन देशाला एक ग्लोबल टॅलेंट हब बनवण्याच्या दृष्टिकोनातून देशाची वाटचाल आता सुरू झालेली आहे. आज का जो केंद्रीय बजट आया हुआ है उसके बारे में हम आज बात कर रहे हैं मोना साहनी जी से. क्या बताएंगे मैडम, आज का जो बजट आया हुआ है टैक्स रिलेटेड आपका वर्क करते हैं, कंसल्टेंट करते हैं, तो नया IT एक्ट आया है उसको आप कैसे देखते हैं? आई थिंक हम अभी 1 अप्रैल से इनकम टैक्स एक्ट 2025 की तरफ जा रहे हैं. हम इससे पहले 1961 का एक एक्ट फॉलो कर रहे थे और हर साल उसी में अमेंडमेंट्स लाते जा रहे थे. बट अब हमें पास एक नया एक्ट है जिसका गोल इज़ सिंप्लीफिकेशन. इसमें कोशिश की गई है कि हर चीज़ को सिंप्लीफाई करना, इजीली एक्सप्लेन करना, ताकि एक आम इंसान उसको पढ़ के समझ सके और अपने टैक्स रिटर्न्स फाइल कर सके. तो आई थिंक ये बहुत ही बड़ा कदम है कंट्री की टैक्सेशन सुविधा को सुविधाजनक बनाने में. नए जो IT एक्ट आया है उसके दायरे में पहले के जो IT एक्ट है उसको आप कैसे देखते हैं कंपैरिजन में? देखिए, जो पहले का इनकम टैक्स था 1961 में, जो कि हमारे इंडिपेंडेंस के कुछ ही साल बाद बना था, उसमें वो उस वक्त के लिए और उस टाइम के लिए सही था. बट जब हमने ये एक्ट जो 20 और उस 1960 से लेकर 2025 तक आई थिंक बहुत ज़्यादा चेंजेस आ चुके हैं. हम आज एक AI वर्ल्ड में जी रहे हैं. हम प्रेडिक्टिव एनालिसिस कर सकते हैं और हमारे सिस्टम्स बहुत ही ज़्यादा आगे आ चुके हैं. और ये 2025 एक्ट उन सब चीज़ों को ध्यान में रखते हुए, उस तरह के चीज़ों को ध्यान में रखते हुए एक्ट को बनाया गया है जो कि इजीली इम्प्लीमेंटेबल होगा. दूसरी बात कहना चाहेंगे कि आज का जो बजट है वो लेडीज़ विंग के लिए कैसा है और फाइबर या कांजीवरम टेक्सटाइल डिपार्टमेंट को लेकर कैसा मोटिवेट करने वाला है? आई थिंक आपका दूसरे क्वेश्चन का मैं पहले जवाब देती हूँ कि टेक्सटाइल के ऊपर बहुत ही ज़्यादा फोकस किया गया है. इनफैक्ट सिर्फ टेक्सटाइल नहीं, इस बजट में ये चीज़ देखी गई है कि इंडिया किन चीज़ों में बेटर है, चाहे अब वो टेक्सटाइल हो, चाहे कोकोनट हो, चाहे कैश्यू हो. उन चीज़ों को ज़्यादा इंपॉर्टेंस दिया गया है क्योंकि वहाँ पे हमारी एक्सपोर्ट करने की कैपेबिलिटी बहुत ज़्यादा है और जितना ज़्यादा हम एक्सपोर्ट करेंगे उतना ज़्यादा हमारा डेफिसिट कम होगा. तो आई थिंक उस पर बहुत ज़्यादा ध्यान दिया गया है एंड देयरफॉर इन चीज़ों पर ऑब्वियसली विमेन को ये ज़्यादा आगे बढ़ने की अपॉर्चुनिटीज़ देगा. शी मार्ट ऑल्सो इज़ बहुत ही एक अच्छा इनिशिएटिव है जहाँ पे हम कोशिश कर रहे हैं कम्युनिटी लेड रिटेल आउटलेट्स विमेन चलाएं, जिससे अगेन काफ़ी सारा अपॉर्चुनिटी क्रिएट होगा विमेन के लिए. एंड वेदर इट इज़ गर्ल्स हॉस्टल और विमेंस हॉस्टल इन डिस्ट्रिक्ट्स, वो भी आई थिंक महिलाओं की सेफ्टी के लिए एक बहुत ही बड़ा स्टेप लिया गया है इस बजट में. आपके एंगल से इस बजट के हाइलाइट्स क्या हैं?
हाइलाइट्स एक्चुअली काफ़ी सारे हैं और आज सुबह से न्यूज़ में आप देख ही रहे हैं, बट आई थिंक ये जो बजट में ना जो आने वाले टाइम में हमें आगे लेके जाएगा, जो उस चीज़ पर आज इम्पोर्टेंस दी गई है। अब वो सेमीकंडक्टर इंडस्ट्री हो, एआई हो, स्किलिंग हो, आयुर्वेदा हो, इंडियन के वो प्रोडक्ट्स जो हम एक्सपोर्ट कर सकते हैं वो हो, नॉर्थ ईस्ट जोन हो, इन सब चीज़ों पर जिस तरह फोकस किया गया है इनके डेवलपमेंट के लिए, आई थिंक ये मेरे लिए इस बजट की हाईलाइट होगी। तो हम देख सकते हैं कि हाइलाइट्स को लेकर जो आईएमसी के जो मोना साहनी जी है, उनका कहना है टेक्सटाइल, फाइबर हो या पावरलूम हो, एनर्जी हो, उस सभी को सेक्टर को ध्यान में रखते हुए ये केंद्रीय बजट पेश किया गया है। आने वाले समय में व्यापारी वर्ग खुश नहीं तो ज़्यादा खुश हो सकते हैं, ऐसा उनका मानना है। मैं विनोद कामले, वीडियो जर्नलिस्ट अमरीश लाड के साथ, आवाज इंडिया, मुंबई। बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या मुंबईतील निवासस्थानी झालेल्या गोळीबार प्रकरणात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत 4 आरोपींना ताब्यात घेतले आहे। वारजे आणि कर्वेनगर परिसरातून अटक करण्यात आलेले आरोपी कुख्यात गुन्हेगारी टोळीशी संबंधित असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। पुणे आणि मुंबई पोलिसांच्या संयुक्त तपासानंतर या आरोपींना पुढील चौकशीसाठी मुंबई गुन्हे शाखेकडे सुपूर्द करण्यात आले आहे। या घटनेनंतर रोहित शेट्टी यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून गोळीबारामागील सूत्रधार आणि संभाव्य कटाचा शोध सुरू आहे। मी सध्या आहे जुहू येथे रोहित शेट्टी यांच्या घराच्या समोर आपण पाहू शकता की रोहित शेट्टी यांचं घर आहे। त्या काल रात्री रोहित शेट्टी यांच्या घरासमोर एक 4 राऊंड फायरिंग केली होती। ह्या फायरिंगच्या मागे कुठेतरी खटणी वसूल करण्याचा उद्देश दिसून येत होता। पोलिसांनी कारवाई केली असून पोलिसांनी 4 आरोपींना पुण्यावरून हिरासतमध्ये घेतलाय। कॅमेरामॅन दत्ता प्रसाद, किरण जाधव, आवाज इंडिया। सध्या या बातमीपत्रात एवढंच। पुढील घडामोडींसाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी।